मित्रांनो, सातारा येथे हिंद केसरी स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये जसं अपेक्षित होतं त्या पद्धतीनं महाराष्ट्रालाच हिंद केसरी गदा भेटली. गदा बघू शकता तुम्ही, हिंद केसरीची गदा. आणि हिंद केसरी गदेचे मानकरी आहेत पैलवान महेंद्र गायकवाड. हुलकावणी देणारं यश होतं उपमहाराष्ट्र केसरी. पण आज अखेर ते सगळं चक्र पूर्ण झालं आणि हिंद केसरी झालं. नक्कीच 3 वेळा उपमहाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र केसरी 3 वेळा हरलो होतो. पण जिदारी आणि कुस्ती मेहनतच्या जीवावर मी आज हिंद केसरी गदा घेतलेली. टोटल किती कुस्त्या केल्या हिंद केसरीमध्ये? 6 कुस्त्या केल्या, 7वी फायनलच. बरं, आता थोडं तुमच्याविषयी सांगा. वेळोवेळी मुलाखती घेतल्यात, पण सुरुवात कुठून केली? घरची पार्श्वभूमी काय? सुरुवात गावातच केली नाही का. चुलते आमचे जरा भागातले चांगले पैलवान होते, त्यांनी मला प्रॅक्टिस करून परत पुण्याला जास्त चांगली कुस्ती खेळेल तसं मला काकपवार तालमीत आणून सोडलं. आणि तिथून मग माझे सामन्याचे जे धडे घ्यायला चालू केले. घरची पार्श्वभूमी काय? शेती करतात, पूर्ण सगळे शेतीचं वातावरण आहे का कशा पद्धतीनं? हां, शेतीच करते ते. शेती व्यवसाय आहे आणि सरपंच आहे एवढंच. आता ज्यावेळेस आपण कुस्ती खेळायला लागतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की आपल्याला तालमीत जायचे. पण कुणी सांगितलं की ह्यात तालमीत जावा, इकडं चांगलं तुम्हाला प्रॅक्टिस भेटेल? नक्कीच आता एक चर्चा होत असते नाही का, की कुठली तालीम चांगली आहे, कुठली आहे, कुठं गेल्यावर आपण काय करतो ते आपल्या हातात आहे नाही का. किती कुठल्या पण तालमीत फक्त कुस्ती मेहनत केली ना तर कुठं पण आपल्याला यश भेटू शकतं. आता थोडं शेड्यूल सांगा. किती सपाट्या मारता, किती जोर मारता? कारण तुमचं शरीरच सगळं सांगून जाते, पण मेहनतीविषयी सांगा. नक्की सकाळी मी 4ला उठतो. 700 सपाट्या होत्यात माझ्या. आणि 5-10 किलोमीटर रनिंग, 2-3 वेळा मी आकडा खांदतो. आणि संध्याकाळी मातीत किंवा मॅटवर प्रॅक्टिस असते 2-4 तास. आणि जिम वगैरे एवढंच. आता साताऱ्यात हिंद केसरी जी स्पर्धा झाली, अनेक तुम्ही प्रेक्षणीय लढले. त्यातच होते ट्रिपल महाराष्ट्र केसरी ACP विजय चौधरी यांचे. आणि मी बाईट घेतली त्यावेळेस सांगितलं होतं की दावेदार आहात, आणि त्यांनी सांगितलं की मोठ्या मनानं सांगितलं की हिंद केसरी व्हावं. ती लढतीकडं कसं बघताय आज? नक्कीच म्हणजे आता 2013, 14, 15 सालचे महाराष्ट्र केसरी 3. आणि तेव्हा मी अजून पहिलवानकीत पण नव्हतो. 2020 साली मी पहिलवानकी चालू केली. 2018 साली मी पहिलवानकी चालू केली. आम्ही खरं तर असं टी व्हीवर बघून वाटायचं की आपण ह्या पैलवानासंग कुस्ती. आज कुस्ती झाली, आनंद वाटला नाही का. एवढ्या मोठ्या पैलवानाचं एक ट्रिपल महाराष्ट्र केसरी संघ आपली कुस्ती झाली. आणि नक्कीच त्यांनी मला कुस्ती झाल्यावर आशीर्वाद दिला की 100% तो हिंद केसरी होणार. आता सगळ्या महाराष्ट्राला ही गोष्ट जाणायची, फायनलला नक्की काय झालं? कारण क्षणात काय गोष्टी झाल्या, तर तुम्ही प्रत्यक्ष मैदानात सगळ्या गोष्टी जवळनं होता, प्रत्यक्ष त्या गोष्टी काय झालं फायनलला नक्की? मी पट काढला आणि खाली घेतले. मी घिसा डावावर चित करण्याचा प्रयत्न केला, पण ते लिगली होतं. 90 अंश कोणाच्या ह्याच्यात होतं. त्यांनी वाचवण्याच्या प्रयत्नात गेले आणि त्याच्या हाताला लागलं. तसं काय तो माझा वैर नाही, कारण आमच्या ह्याच्या आधी पण खूप वेळा कुस्ती झालेली आहे. महाराष्ट्र केसरी फायनलला पण आमची कुस्ती झालेली आहे. तसं म्हणजे त्या दृष्टिकोनातनं नव्हतं की लागावं ही. तो माझा जोडीदारच आहे. तसं आम्ही नॅशनल बिशनलला खेळलेलो आहे. काय काय म्हणतात कुस्तीतले काय की जाणीवपूर्वक केलं का? जाणीवपूर्वक म्हणजे जाणीवपूर्वक करायला हेच नाही का. मी फक्त माझा डाव केला नाही का. आणि 90 अंश फक्त नेलता. आणि पंचांनी पण लिगली होल्ड दिला आहे मला. ती जर मी अनलिगली केलं असतं तर पंचांनी मला वॉर्निंग देऊन मला तिथंच पॅशिव पॉईंट दिला असता. पण मी पंचांना विचारलं तर पंच म्हणले लिगली आहे आणि 90 अंशाच्या डिग्रीत असल्यामुळे काय अडचण नाही म्हणले. तुझा डाव बरोबर आहे म्हणले. मग ठीक आहे म्हणलं. मग मी उभं राहिलो तिथे. आज झालेली कुस्ती ह्याच्या अगोदर बी झालेली आहे. काय सांगाल एक प्रतिस्पर्धी म्हणून पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्याविषयी? नक्कीच आता आमची 2000 आले म्हणजे ज्युनियरपासून कुस्ती होत आली. महाराष्ट्र केसरीला झाली, आज हिंदी केसरीला पण झाली. नक्कीच तो चांगला पैलवान आहे. आणि आम्ही भाऊसारखा आहे, पण थोड्या गैरसमजामुळे आज थोडा हे झालं, बाकी काय नाही.
लवकरच तुम्ही कोऑर्डिनेट करा, कारण कुस्तीतलं दोन्ही अशी पैलवान आहेत की महाराष्ट्र आशेनं बघतो की तुम्ही जसे आज हिंद केसरीची गदा मिळवली तसे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मेडल जिंकावे. आता आंतरराष्ट्रीय कामगिरी हे बरेचसे लोकांना माहीत नसते, ती झाकळली जाते, कारण महाराष्ट्र केसरी हिंद केसरी हेकडंच आपण जास्त बघत असतो. आंतरराष्ट्रीय तुमची कामगिरी सांगा. माझं ज्युनियर वर्ल्डला सिल्वर मेडल आहे, ज्युनियर एशियाला सिल्वर आहे. आता सिनियर वर्ल्ड रँकिंगला माझं थर्डसाठी मी कुस्ती हारलो आणि नॅशनल पातळीवर माझे 3 सिनियर नॅशनलला गोल्ड आहे, 2 ब्रॉन्झ आहेत आणि एक ज्युनियरला गोल्ड आहे आणि फेडरेशन कपला गोल्ड आहे. हिंद केसरीची गदा तुमच्या आयुष्यात किती मायने, त्याचा काय विशेष काय आहे? नक्की महाड केसरीचं 3 वेळा फायनल हारले होते. विचार येत होते की नाही का आता आपण कुठं तर हे झालं म्हणजे पहिलवानकीला जरा हे वाटत होते नाही का आपण एवढी कुस्ती मेहनत करून हे आपल्याला फायनलपर्यंत पोच मारतो आणि कुस्ती होत नाही. आणि नक्कीच हिंद केसरी ही भारतातले सर्व टॉपचे पैलवान खेळले होते आणि त्यात मला हे मिळाले, ते मला आनंद वाटतो. जास्त वेळ घेत नाही त्यांना जायचे. आता पुढं काय ठरवले, कारण तुम्ही सांगितलं उप आणि फायनलला काय व्हायचं ते तुम्हालाही सांगता येत नव्हतं, पण आज ते चक्र पूर्ण झालेलं आहे. हिंद केसरीचे गदा भेटलेले आहे. पुढं काय काय ठरवले, काय काय करायचे? नक्कीच माझं नॅशनलला इंटरनॅशनलला माझं ट्राय चालू आहे. मी रेल्वेत नाही, माझं सिनियरला थर्ड असल्यामुळे आता एशियन गेमचे हे ट्रायल मी दिलेत आणि देणार. नक्कीच मला यश मिळेल असं मी सर्व महाराष्ट्राकडनं हे करतो. घरच्यांशी झालं का, फोन झाला का आईशी वडिलांशी? हो नाही, अजून डायरेक्ट इथं आलो असतं तसं आणि आता करणार. बरं, जास्त वेळ घेत नाही. पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. हे कुठलंही यश अंतिम नसतं, असेच तुम्ही यश मिळवत राहावा आणि ही सुरुवात आहे म्हणता येईल आणि तुम्ही अशाच पद्धतीनं मेडल घेत राहावा. काय सांगाल, इथं साताऱ्यात जी स्पर्धा झाली एकंदरीत स्पर्धेविषयी काय सांगाल? नक्कीच महाराष्ट्रात मला वाटतं दुसरी असेल हिंद केसरी स्पर्धा ही. एवढं मोठं बक्षीस आजपर्यंत, आज 55-52 महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे. आजपर्यंत एवढं मोठं बक्षीस हिंद केसरीला नव्हतं. पहिल्यांदा थार, ट्रॅक्टर, बुलेट आणि स्प्लेंडर होती आणि आयोजकांचं खरंच आभार मानलं पाहिजे की त्यांनी एवढं पहिलवानकीसाठी एवढा हे केला. आणि साताराकरांचं पण हामनं करून पहिल्यापासून माझ्यावर प्रेम आहे. पहिली महाड केसरी मी साताऱ्यात खेळलो आहे आणि तेव्हापासून माझे सर्व चाहते आहेत, त्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद करतो. आता थार तर भेटली, थारमध्ये कोण कोण असणार शेजारी बसाय? तुम्ही समजा चालक म्हणून आता नक्कीच वस्तात आमचे आईवडील हे असणार. चला, शुभेच्छा. हे होते सातारा येथे हिंद केसरी जी स्पर्धा झाली त्यातील हिंद केसरी पैलवान महेंद्र गायकवाड. धन्यवाद.